नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण मराठी व्याकरणातील एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे अलंकार. तर अलंकाराचे दोन प्रकार पडतात, शब्दालंकार आणि अर्थालंकार. यामध्ये जेवढे काही महत्त्वाचे अलंकार आहेत तर ते आपण प्रश्नांच्या आधारे पाहणार आहोत आणि हे प्रश्न आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामधून घेतलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी पहिला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 1 आहे, पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. तर या ठिकाणी पद्यपंक्ती दिलेल्या आहेत पहा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. तर या पद्यपंक्तीमध्ये अलंकार कोणता आहे? दृष्टांत अलंकार आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे. आता दृष्टांत अलंकार कसा ओळखायचा पहा. जेव्हा एखादे तत्व किंवा बोध पटवून देण्यासाठी एखादे ठोस उदाहरण किंवा दाखला दिला जातो त्यावेळी तेथे दृष्टांत अलंकार होतो. तर या जे पद्यपंक्ती दिलेल्या आहेत तर त्यामध्ये लहानपणात आनंद असतो हे पटवून देण्यासाठी आपल्याला मुंगी आणि ऐरावतची उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी दृष्टांत अलंकार होणार आहे. दुसरा प्रश्न पहा. खालील वाक्यातील उपमान सांगायचं आहे. तर खाली वाक्य आपल्याला एक दिलेलं आहे पहा. सुशीला गोगलगाईसारखी हळूहळू चालत होती. तर या वाक्यामध्ये उपमान काय हे सांगायचं आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे. गोगलगाय हे काय आहे? उपमान आहे. तर जेव्हा आपल्याला अलंकार कोणताही ओळखायचा असतो त्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर ते म्हणजे उपमेय आणि उपमान. तर उपमेय कशाला म्हणायचं? ज्याची तुलना करायची आहे ते मूळ नाव म्हणजे काय? उपमेय. आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे असे गुणांचे अधिक्य असणारे नाम म्हणजे काय? उपमान. तर वरील ज्या वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये सुशीला हे काय आहे? आपलं उपमेय आहे आणि गोगलगाय हे आपलं उपमान आहे. कारण सुशीलाची तुलना कोणासोबत करायची आहे? गोगलगाईसोबत करायची आहे. त्यामुळे या ठिकाणी गोगलगाय हे आपलं उपमान असणार आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे. प्रश्न 3 पहा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, या पंक्तीतील कवळ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे सांगायचा आहे. तर या ठिकाणी कवळ या शब्दाचा अर्थ आहे घास. ऑप्शन 4 आपलं बरोबर आहे. आता वरील ज्या पंक्ती दिलेल्या आहेत त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जेव्हा आपण जेवणाची सुरुवात करतो किंवा जेवणाचा पहिला घास घेतो त्याच्यापूर्वी आपण काय करायचं आहे? श्रीहरीचे म्हणजे देवाचं नाव घ्यायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी कवळ या शब्दाचा अर्थ काय येणार आहे? घास असा येणार आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. पुढील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे? तर काव्यपंक्ती पहा. कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी, जवळून वार केला. तर या काव्यपंक्तीमध्ये कोणता अलंकार आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 यमक अलंकार आहे. आता यमक अलंकार म्हणजे काय पाहूया. वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक अलंकार असं म्हणतात. तर या ठिकाणी पहा वरील काव्यपंक्तीमध्ये काय केलेलं आहे? समानता असणारे शब्द म्हणजे झाला, केला यासारखे जे समानता असणारे शब्द ह्यांचे वेगवेगळे अर्थ आहेत पण काय समान आपल्याला दिसतात. हे शब्द चरणामध्ये ठराविक ठिकाणी आल्यामुळे काय झालेलं आहे? नाद निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या चरणाला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे हा अलंकार येथे यमक अलंकार असणार आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर आहे. प्रश्न 5 पहा. आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे, या पंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे. तर या पंक्तीमध्ये उपमा अलंकार आहे. ऑप्शन 4 बरोबर आहे. आता उपमा अलंकार म्हणजे काय पाहूया. तर जेव्हा दोन वस्तूंमधील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीने दाखवले जाते तेव्हा उपमा अलंकार होतो. आता या ठिकाणी उपमेय म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्याची तुलना करायची आहे ते, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे ते. या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा शब्द अलंकारामध्ये गोष्ट असते ती म्हणजे साम्यवाचक शब्द. आता या अलंकारामध्ये साम्यवाचक शब्द कोणकोणते येतात पहा. गत, परी, सम, सारखा हे जे शब्द साम्यवाचक शब्द आहेत तर ते उपमा अलंकारामध्ये येतात. आणि या ठिकाणी वरील वाक्यामध्ये गत हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. उपमेय काय आहे? माया हा शब्द उपमेय आहे आणि आभाळ हे शब्द आपला उपमान आहे. तर या ठिकाणी दोन वस्तूंमधील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीने दाखवण्यासाठी जो अलंकार वापरला जातो तो कोणता असतो? उपमा अलंकार असतो. ऑप्शन 4 बरोबर आहे. प्रश्न 6 पहा. या जमदाग्नीच्या समोर उभा राहण्याचे धाडस तरी होईल काय, या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे? तर या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार आहे. आता अतिशयोक्ती अलंकार पहा. जेव्हा एखादे वर्णन
खूप फुगवून किंवा वाढवून सांगितले जाते तेव्हा त्या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार असतो. आता या वरील जे वाक्य आहे त्यामध्ये जमदाग्नी हे नाव काय, तीव्र तेज किंवा पराक्रमाचे प्रतीक आहे आणि त्याच्यासमोर उभं राहणं हे जी म्हणजे त्या जमदाग्नीच्या समोर उभं राहील अशी व्यक्ती काय आहे तर मोठी पराक्रमी असण्याचं सांगितलेलं आहे. म्हणजे पहा की एखाद्या व्यक्तीसमोर जमदाग्नीसमोर म्हणजे जी तीव्र पराक्रमाची प्रतीक आहे अशा व्यक्तीसमोर जर एखादी व्यक्ती उभं राहत असेल तर ती खूप मोठी धाडसी किंवा पराक्रमी व्यक्ती असेल असं भासवण्याचा प्रयत्न या अलंकारामध्ये केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणता अलंकार आहे, अतिशयोक्ती अलंकार आहे. पुढचा अलंकार पहा 7. जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या, साती निसर्ग सुंदर भासे ती देवता जाणवण्या. आता या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे तर या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार आहे. ऑप्शन 4 बरोबर आहे. आता उत्प्रेक्षा अलंकार पहा, उपमेय हे जणू उपमानच आहे असे दर्शवण्यासाठी जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे यांसारखे शब्द वापरले जातात तेव्हा कोणता अलंकार होतो, उत्प्रेक्षा अलंकार होतो. आता या ठिकाणी जाणो म्हणजेच काय तर जणू, जाणो म्हणजेच काय जणू आहे. आता या ठिकाणी वरील वाक्यामध्ये जाई म्हणजे ज्याला जाई किंवा कन्या असू शकते ती जाई म्हणजे किंवा फूल असू शकतं. तर ही जाई निसर्गात सुंदर दिसते पण ती देवताच आहे. म्हणजे जाई कोण आहे, देवताच आहे. देवतासारखे म्हटलेलं नाही तर देवताच आहे हे भासवलेलं आहे किंवा कल्पना केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणता अलंकार होतो, उत्प्रेक्षा अलंकार आहे. म्हणजे उपमेय हे जणू उपमानच आहे. म्हणजे जाई हे काय उपमेय आहे आणि देवता कोण आहे, उपमान आहे. जाई उपमेयासारखीच म्हणजे उपमानासारखीच आहे हे या अलंकारामध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार आहे. प्रश्न 8 पहा, मरणात खरोखर जग जगते. या ठिकाणी कोणता अलंकार आहे तर या ठिकाणी विरोधाभास अलंकार आहे. तर विरोधाभास अलंकार म्हणजे काय पहा, जिथे बाहेरून विरोध दिसतो पण आतून विरोध नसतो असा अलंकार कोणता असतो, विरोधाभास अलंकार असतो. आता वरील एक वाक्य दिलेलं आहे, मरणात खरोखर जग जगते. या वाक्यामध्ये मरण म्हणजे मृत्यू आणि जगणे म्हणजे काय, जीवन. तर या दोन विरुद्ध गोष्टी एकत्र करून काय केलेलं आहे, विरोधाभास दाखवलेला आहे. म्हणजे मरणात खरोखर जग जगते. एकतर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मरण म्हणजे मृत्यू आणि जगणे म्हणजे जीवन आहे. मग या दोन्ही गोष्टी एकत्र असल्यासारखं या ठिकाणी दाखवलेलं आहे की मरणात खरोखरच जग असते. पण असं खरोखर नसतं, पण हे आपल्याला दाखवलेलं आहे. या ठिकाणी अर्थ त्याचा काय पहा, तर प्रत्यक्षात काय त्यातून एक गहन अर्थ निघत असतो या वाक्यामधून. म्हणजे मृत्यूनेच जीवनाचे मोल कळते हे सांगायचं आहे. पण आपल्याला वरून दिसतं की वरून दिसताना आपल्याला अर्थ वेगळा दिसतो पण त्यामध्ये खरा अर्थ वेगळाच असतो. जिथे वरवर विरोध दिसत असला तर आतून काय असतो, एक विरोध असतो. म्हणजे वरवर विरोध दिसतो पण आतून काय असतो, विरोध नसतो. आतून एक वेगळा अर्थ त्यातून निघत असतो. या ठिकाणी मरणात खरोखर जग जगते याचा अर्थ काय तर मृत्यूने जीवनाचे मोल कळते हा त्याचा खरा अर्थ आहे. परंतु दिसताना आपल्याला वाक्यामध्ये वेगळा अर्थ दिसतो पण त्याच्या मागे जो अर्थ पाहायला गेलं तर तो वेगळा असतो आणि तो आहे विरोधाभास अलंकारामध्ये हे येतं. प्रश्न 9 पहा, हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता. परत एकदा उदाहरण पहा, हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता. यामध्ये कोणता अलंकार आहे तर या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार आहे. तर उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय, उपमेय हे जणू उपमानच आहे असं दर्शवण्यासाठी जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे यांसारखे शब्द वापरले जातात तेव्हा आपण उत्प्रेक्षा अलंकार आहे असं समजायचं आहे. आता या ठिकाणी जणू हा शब्द आलेला आहे तर हा काय आहे, उत्प्रेक्षा अलंकार आहे. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा, हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना जणू तो कर्दनकाळ भासत होता. म्हणजे ह्यो जो व्यक्ती आहे हाती तलवार घेऊन धावणारा हा काय आपलं उपमेय आहे आणि कर्दनकाळ हा काय उपमान आहे. म्हणजे हा व्यक्ती कर्दनकाळासारखा भासतोय हे इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार होणार आहे. आता या ठिकाणी पहा, तो व्यक्ती म्हणजे हाती तलवार घेऊन धावणारा तो कोण आहे, युद्ध असू शकतो. म्हणजे तोच आपलं उपमेय आहे आणि कर्दनकाळ हे आपलं काय आहे, उपमा आहे. म्हणजे हे दोन्ही काय एकच असण्यासारखं दाखवलेलं आहे. उपमेय हे काय उपमानाचं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार होतो. पुढचा प्रश्न पहा, एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला. आता या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार आहे.
कारण हत्ती दुधाच्या पेल्यात पडून बुडून मरू शकत नाही, त्यामुळे या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार केलेला आहे. अतिशयोक्ती अलंकार केव्हा होतो? जेव्हा एखादे वर्णन खूप फुगवून किंवा वाढवून सांगितले जाते, म्हणजे जे असंभवनीय असतं, म्हणजे संभव होऊ शकत नाही. तर असं जेव्हा वाक्य तुम्हाला दिसेल तर त्या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार समजून जायचं. प्रश्न 11 पहा. हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मीर. हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मीर, तेथे हिंदूंचे वैऱ्यासंगे चाले रणकंदन. तर या ठिकाणी कोणता अलंकार आहे? या ठिकाणी रूपक अलंकार आहे. रूपक अलंकार म्हणजे काय पहा, जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यात भेद नसून ते एकरूप आहेत असे वर्णन केले जाते. आता या ठिकाणी जे काश्मीर आहे हे नंदनवन आहे असे म्हटलेलं आहे, म्हणजे काश्मीरच नंदनवन आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये भेदच नाही, म्हणजे ते दोन्ही एकच आहेत असं दाखवण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा त्या ठिकाणी रूपक अलंकार असतो. आता या ठिकाणी पहा, हिंदू भूमीचे नंदनवन या शब्दप्रयोगात काश्मीरची तुलना कोणाशी केलेली आहे? तर स्वर्गाशी म्हणजे नंदनवनाशी केलेली आहे. म्हणजे जिथे उपमान म्हणजे स्वर्ग हे काय आहे किंवा नंदनवन हे आपले उपमान आहे आणि काश्मीर हे काय उपमेय आहे, यांच्यात भेद न करता ते एकच आहे असं दाखवण्याचा प्रयत्न या अलंकारामध्ये केला जातो. प्रश्न 12 पहा. देवा दीन दयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दौडी शांती व मजदय. या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे? तर या ठिकाणी अनुप्रास अलंकार आहे. तर अनुप्रास अलंकार म्हणजे काय पहा, कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. आता या ठिकाणी द या अक्षराची काय झालेली आहे? पुनरावृत्ती झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणी अनुप्रास अलंकार असणार आहे. प्रश्न 13 पहा. आईसारखी आईच अलंकार ओळखायचा आहे यामधली. तर या ठिकाणी अनन्वय अलंकार येतो. आता अनन्वय अलंकार म्हणजे काय पहा, ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती उपमेय बरोबरच केली जाते, त्यावेळी त्याला काय होतं? अनन्वय अलंकार म्हटलं जातं. एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच करणे म्हणजे काय? अनन्वय अलंकार होय. आता या ठिकाणी उपमेय काय आपलं आई आहे आणि उपमान सुद्धा आपलं आईच आहे, कारण एका वाक्यामध्ये 2 शब्द आलेले आहेत. आईसारखी आईच म्हणजे या ठिकाणी उपमेय पण आई आहे आणि उपमान पण आई आहे, हे एक असून त्यांच्यामध्ये तुलना केली जात आहे. तर आईसारखीच आई म्हणजे काय? आईची तुलना दुसऱ्या कोणासोबत देखील होऊ शकत नाही, हे या अलंकारामध्ये सांगितलेलं आहे. प्रश्न 14 पहा. मातीत ते प्रसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक. मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक. तर या ठिकाणी व्यतिरेक अलंकार आहे. आता व्यतिरेक अलंकार कसा ओळखायचा? यामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते, तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. आता या ठिकाणी फुलपाखराचे पंख हे काय आपलं उपमेय आहे, ते मातीत पडले आहेत, पण त्याचं पोट हे जे उपमान आहे ते काय आहे? पांडुरके किंवा निष्कलंक दाखवलेलं आहे. म्हणजे पंखाला काय दिलेलं आहे? अधिक श्रेष्ठ ठरवलेलं आहे, कशापेक्षा? पोटापेक्षा. म्हणजे उपमेय हे काय? उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणजे पोटापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? पंख आहेत, असे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणता अलंकार होणार आहे? व्यतिरेक अलंकार होणार आहे. प्रश्न 15 पहा. अरे वेड्या सोन चाफ्या काय तुझा अरे बहर. या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे? तर या ठिकाणी चेतना गुणोक्ती अलंकार आहे. तर चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे काय पहा, निर्जीव तसेच मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा त्या ठिकाणी चेतना गुणोक्ती अलंकार होतो. आता या ठिकाणी सोनचाफ्याला वेडा म्हणजे मानवी गुणधर्म दिलेला आहे आणि त्याचा बहर म्हणजे त्याची फुले जी आहेत तर त्यांच्याशी संवाद साधला जात आहे, जणू काही ती ऐकू किंवा आपल्याला प्रतिसाद देऊ शकतील. म्हणजे फुलांशी आपण बोलतो तेव्हा ती आपल्याला प्रतिसाद देऊ शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे. पण या ठिकाणी काय केलेलं आहे? तर निर्जीव तसेच मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असं आपण त्याच्यावर आरोप करतो तेव्हा त्या ठिकाणी चेतना गुणोक्ती अलंकार होतो. म्हणजे आपण या ठिकाणी या वाक्यामध्ये सोनचाफा आहे किंवा फूल आहे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आपण प्रत्यक्षात माहिती आहे की फूल आपल्याला प्रतिसाद देऊ शकत नाही, पण तरीही या वाक्यामध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे? चेतना गुणोक्ती अलंकार होणार आहे. प्रश्न 16 पहा. गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. या काव्य रचनेतील अलंकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी स्वभावोक्ती अलंकार आहे. आता स्वभावोक्ती अलंकार म्हणजे काय पहा,
जेव्हा कोणताही प्राणी, स्थळ, वस्तू, प्रसंगाचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते तेव्हा त्या ठिकाणी स्वभावोक्ती अलंकार होतो. आता या ठिकाणी गणपत वाहण्याच्या सवयीचे आणि त्याच्या विचाराचे स्वाभाविक चित्रण केलेले आहे, त्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे, स्वभावोक्ती अलंकार होणार आहे. प्रश्न 17 पहा. साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकार असतात? तर साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित भेद दृष्टांत अलंकारामध्ये असतात. आता या ठिकाणी दृष्टांत अलंकार आपण पाहिलेला आहे. एखादा विषय पटवून सांगण्यासाठी दाखला किंवा उदाहरण दिल्यास त्या ठिकाणी दृष्टांत अलंकार होतो. हा अलंकार साधर्म्यावर आणि वैधर्म्यावर आधारित भेद दर्शवतो. म्हणजे कीर्तनात दृष्टांत अलंकार शक्यतो सांगितले जातात. उदाहरण पहा. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, एरा गबाळीचे काम नाही. म्हणजे एखादे काम करायचं असं तर त्या कामातील एक विशिष्ट म्हणजे पारंगत असलेली व्यक्तीच ते काम करू शकतं. कोणीसुद्धा एरा गबाळ म्हणजे ज्याला ते काम येत नाही ती व्यक्ती करू शकत नाही. हे कशाच्या मार्फत सांगितलेलं आहे तर उदाहरणाच्या मार्फत पटवून देण्यासाठी पटवून दिलेलं आहे की एखादं काम हे त्या कामातील पारंगत व्यक्तीच करू शकते, ती कोणतीही एरा गबाळी करू शकत नाही. म्हणजे एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, उदाहरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे दृष्टांत अलंकारामध्ये येतं. प्रश्न 18 पहा. कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णाची पुनरुक्ती होते तेव्हा तो कोणता अलंकार असतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अनुप्रास अलंकार. तर अनुप्रास अलंकार म्हणजे काय बघा. कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार होतो. आता उदाहरण पहा. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. या पंक्तीमध्ये ज या शब्दाची काय झालेली आहे, अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. ज या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे आणि ते कोणत्या अलंकारामध्ये होतं तर अनुप्रास अलंकारामध्ये होतं. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न 19 पहा. हा आंबा प्रत्यक्षात साखरच या विधानातील उपमान ओळखायचा आहे. तर या ठिकाणी उपमान काय आहे पहा. हा आंबा जणू काय आहे, साखरच आहे. म्हणजे साखर काय असणार आहे, उपमान असणार आहे आणि आंबा काय आहे, उपमेय आहे. या ठिकाणी पहा. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना केली जाते ती वस्तू किंवा घटक काय असतो, उपमान. आता उपमानाची तुलना उपमेयाची तुलना कोणासोबत करायची, साखरेसोबत करायची. म्हणजे साखर काय आहे, उपमान आहे आणि याची तुलना आंब्यासोबत केलेली आहे. तर या बघा, या वाक्यात आंब्याची तुलना साखरेच्या गोडीशी केलेली आहे. त्यामुळे साखर हे आपलं उपमान आहे आणि आंबा हे आपलं उपमेय आहे. प्रश्न 20 पहा. उपमेय उपमान यांच्यात एकरूपता आहे, ती भिन्न नाही असे वर्णन जेथे केले जाते तो अलंकार कोणता? तर तो अलंकार आहे रूपक अलंकार. रूपक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान यात भेद नसून ते एकरूपच आहेत असे वर्णन केलं जातं. उदाहरणार्थ कमल म्हणजे मुख. या ठिकाणी कमल म्हणजेच काय आपलं उपमेय आहे आणि मुख म्हणजे काय, उपमान आहे. हे दोन्ही एकच असल्याचं दाखवलेलं आहे. कमल म्हणजेच मुख असं सांगितलेलं नाही की कमलासारखे मुख असं सांगितलं नाही, तर कमल म्हणजेच मुख म्हणजे कमल हे मुखच आहे असं इथे दाखवलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी रूपक अलंकार असणार आहे. प्रश्न 21 पहा. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही या विधानातील अधोरेखित शब्दाच्या आधारे वाक्यातील अलंकाराचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी श्लेष अलंकार येणार आहे. आता श्लेष अलंकार म्हणजे काय बघा. या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो श्लेष अलंकारामध्ये. आता श्लेष अलंकाराचे शब्दश्लेष आणि अर्थश्लेष असे दोन प्रकार पडतात. हे जे उदाहरण आहे तर हे ठिकाणी कोणतं उदाहरण आहे तर शब्दश्लेषाचं उदाहरण आहे. तर एकाच शब्दाला दोन किंवा त्यापेक्षा अधिक अर्थ यामध्ये असतात. आता इथे पहा उदाहरण. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. आता या ठिकाणी मित्र म्हणजे काय, उदय या शब्दाला काय केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. उदयला अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळे उदय म्हणजेच काय तर उदय म्हणजेच सोबती आणि उदय म्हणजेच काय, सूर्य. तर या ठिकाणी एका शब्दाला दोन अर्थ आहेत. त्यामुळे हा कोणता अलंकार होणार आहे, श्लेष अलंकार होणार आहे. प्रश्न 22 पहा. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर उपमेय हे उपमेय नसून ते उपमानच आहे असं सांगितलं जातं तेव्हा अपनहुती अलंकार होतो. आता अपनहुती अलंकार म्हणजे काय पहा. जेव्हा उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते त्यावेळी तो अपनहुती अलंकार होतो. तर या अलंकाराचा अर्थ म्हणजे लपवणे असा असून यामध्ये उपमेय लपवून उपमानच आहे असं दाखवलं जातं. म्हणजे उपमेय हे उपमेय आहे पण ते उपमेय असं म्हणजे समजलं जात नाही
तर उपमान आहे असं समजलं जातं. या ठिकाणी उदाहरण पहा, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. म्हणजे नयन हे काय आहे, नयन म्हणजे आपले डोळे, तर डोळे हे पाकळ्याच आहेत असं, डोळे हे पाकळ्याच आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे डोळे डोळे नसून ते काय आहेत, पाकळ्या आहेत असं जेव्हा अलंकारामध्ये येतं कोणत्या तरी, तर तो कोणता अलंकार असतो, अपनहुती अलंकार असतो. म्हणजे डोळे आहे, आता आपल्याला माहिती आहे की डोळे हे डोळे आहेत, पण या ठिकाणी सांगितलेलं काय आहे, तर डोळे हे डोळे नसून काय आहेत, पाकळे आहेत. तर त्या ठिकाणी अपनहुती अलंकार होतो. 23 पहा, डॉट डॉट हा अर्थालंकार नाही. आता आपल्याला माहिती आहे की अलंकाराचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे शब्दालंकार आणि अर्थालंकार. तर या ठिकाणी अर्थालंकार कोणता नाही आहे, यमक हा अर्थालंकार नाही आहे. तर या ठिकाणी पहा, अर्थालंकार म्हणजे काय पहा, जेव्हा शब्दाच्या अर्थामुळे कवितेत किंवा भाषेत सौंदर्य निर्माण होते, तेव्हा त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो, अर्थालंकार असा होतो. आता अर्थालंकारामध्ये कोणकोणते अलंकार येतात, तर उपमा, उत्प्रेक्षा, रूपक आणि अतिशयोक्ती हे अर्थालंकारामध्ये येतात. त्याच्यानंतर शब्दालंकार, जेव्हा शब्दाच्या किंवा अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे भाषेत सौंदर्य निर्माण होते, तेव्हा त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो, शब्दालंकार होतो. या शब्दालंकारामध्ये यमक, अनुप्रास आणि श्लेष यांसारखे प्रकार येतात. तरी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 24 पहा, स्थिर, पल, जल, पल, सलील या वाक्यातील अलंकार कोणता आहे, तर या ठिकाणी अनुप्रास अलंकार आहे. आणि या ठिकाणी अनुप्रास अलंकार कशामुळे होतो, तर या ठिकाणी ल या अक्षराची काय झालेले, पुनरावृत्ती झालेले, ल या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. आणि कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार असतो. प्रश्न 25 पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अन्योक्ती शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो, तर या ठिकाणी ऑप्शन 2 बरोबर आहे, एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. आता अन्योक्ती म्हणजे काय, तर दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजेच काय, अन्योक्ती. म्हणजे ज्याच्याबद्दल बोलायचे आहे त्याला लागेल असे, परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलायचं. म्हणजे सासू बोले सुना लागे अशा प्रकारे जे असतं म्हण, तर त्या प्रकारे हा अलंकार आहे अन्योक्ती अलंकार. तर ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला बोलायचं नाही, पण त्याला उद्देशून दुसऱ्याला बोलायचं, हे अन्योक्ती या शब्दाचा अर्थ आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण मराठी व्याकरणातील महत्त्वाच्या अलंकारांवर प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा, तुम्हाला याची PDF भेटून जाईल. धन्यवाद.